राज्यामध्ये मान्सूनची आणखी आगेकूच. मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागामध्ये दाखल. मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागांवर मान्सूनची प्रगती. राज्यामध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. तळ कोकणामध्ये पावसाची हजेरी. सिंधुदुर्गच्या कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ल्यासह आणखी काही भागामध्ये मुसळधार पाऊस. चौकुळमध्ये पावसानं घटप्रभा नदी दुथडी भरून वाहते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. सावंतवाडी तालुक्यातील घाटमाथ्यावर असलेल्या चौकुळ गावामध्ये मुसळधार पाऊस. घटप्रभा नदीचं पात्र दुथडी भरून वाहत आहे. जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. गोव्याच्या पेडणे तालुक्यातील चांदेल हसापूर मार्गावर पर्यायी मार्ग गेला वाहून. मुख्य रस्त्यावरील नवीन पुलाचं बांधकाम सुरू असल्यामुळे नदीतून केला होता पर्यायी मार्ग. मुसळधार पावसामुळे नदीतील पर्यायी मार्ग गेला वाहून. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये काल रात्री मुसळधार पाऊस. शहरातील सखल भाग जलमय. शहरातील पाटीलमळा, चांदणी चौक, अयोध्या कॉलनी, विक्रमनगर भागामध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. नालेसफाई वेळेवर न झाल्यामुळे घरात पाणी शिरल्याचा स्थानिकांचा आरोप. काल हिंगोली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. मृग नक्षत्राच्या दिवशी पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण. नाशिकमध्ये मनमाडमध्ये काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. पावसामुळे आठवडी बाजारासाठी आलेल्या लोकांची तारंबळ. उकड्यापासून मात्र लोकांना दिलासा. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामधील वडगावातील केळी बाग वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट. शेतकरी देवेंद्र डिसले यांचं 8 लाख रुपयांचं नुकसान. 6 महिन्यांपूर्वी कष्टानं उभी केलेली बाग उद्ध्वस्त. ही 2 एकर केळी होती. 2 लाख रुपये खर्च आला. कालच्या वादळाच्या वाऱ्यांनी भुईसपाट झाली. उत्पन्न 8 लाखाचं उत्पन्न झालं. पंचनामा काय झालं नाही. तलाठी मॅडमला फोन केला तर मॅडम म्हणले ते आम्हाला ॲपमध्ये फोटो काढून पाठवा. ती काय अजून पुलाटोरा का आली नाही. जळगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळाच्या तडाख्यानं मोठं नुकसान. रावेरमधील शेकडो एकरवरील केळीचं पीक जमीनदोस्त. मुक्ताईनगर, अंतुर्ली गाव आणि परिसरामध्ये जोरदार वादळी वाऱ्यामुळे शेतीचं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे बळीराचा हवाल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.